सभेमध्ये की एखाद्या आमदारा खासदाराला कापा पण तुम्ही स्वतः आत्महत्या करू नका. दादा तुम्ही शेतकरी आहात, काय वाटतंय बच्चू भाऊने जे विधान केले, काय वाटतंय परिस्थिती काय शेतकऱ्याची? नक्कीच बच्चू भाऊचं जे विधान आहे की स्वतः आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्याला कापा. मागच्या आपण जर बघितलं आजपर्यंत शेतकऱ्याच्या 6.5 लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्यात आणि दररोज 10 ते 15 शेतकऱ्याच्या आत्महत्या होतच असतात. परंतु या विषयावर एकही आमदार विधिमंडळामध्ये बोलत नाही. कारण ज्या शेतकऱ्याच्या मतावर हे निवडून आले त्या शेतकऱ्याचे प्रश्नच हे मांडत नाही. मग हे जगून तरी काय फायदा या लोकांचा, काय उपयोग आहे आमच्यासाठी? हे विधान त्यांनी कोण्या भावनेमध्ये बोलले, मात्र बोलायचं हे 100% आणि ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये येणारच आहे. आज नाही तर उद्या ही परिस्थिती येणारच आहे आणि शेतकरी रस्त्यावर उतरणार आहे 100%. आणि उद्याच्या 28चा बच्चू भाऊचा जे मोर्चा आहे नागपूरचा ते 100% यशस्वी होणार. दुसरीकडे आमदाराचा सोडा, पण आपल्या इथे सध्या विद्यमान आमदार भाऊराव कदम आहेत. ते शेतकऱ्यासाठी कसे आहेत, काय वाटते आपल्याला? आता खरं सांगायचं झालं तर ते जर शेतकऱ्यासाठी जर चांगले शेतकरी नेते स्वतःला म्हणून घेतात, म्हणू द्या. लोकशाही आहे, प्रत्येकाला म्हणायचा अधिकार आहे. एवढा मोठा प्रोजेक्ट या ठिकाणी सहस्रकोणचा त्यांनी आणलाच नसता. ते सगळं जगजाहीर आहे. आज नदीकाठचे लोक सगळे त्याच्या नावाने बोंबाबोंब करत आहे आणि आज त्याची ती परिस्थिती शेतकऱ्याची आज या पुरामुळे एवढी परिस्थिती बेकार झाली. तर येणाऱ्या काळामध्ये धरण जर झालं तर त्या लोकांना खायचे वांदे आहेत. TV 24 मराठीसाठी मारुती काकडे, कॅमेरामॅन भगवान कदमसह हादगाव, नांदेड.